चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान येथे आयोजित स्वागत सोहळ्यात अचानक सापाने प्रवेश केल्याने काही काळासाठी खळबळ उडाली। विशाल शिवरकर यांच्या स्वागत समारंभादरम्यान ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार स्वागत समारंभ सुरू असताना आतमधील दरवाजाजवळ साप येऊन उभा होता। वरणांच्या नजरेस पडण्यापूर्वीच नवरदेवाचे भाऊ सोनू शिवरकर यांच्या लक्षात ही बाब आली। त्यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेने परिस्थिती हाताळत देवस्थानचे कर्मचारी अरविंद गोठे, प्रकाश सातपुते, विशाल भिलकर, प्रवीण भट आणि सुनील मोहिनकर यांना माहिती दिली। कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सापावर लक्ष ठेवत तो कुठेही भटकणार नाही याची दक्षता घेतली। दरम्यान सर्पमित्र निलेश मोहिनकर आणि अविनाश डफ यांना तातडीने पाचारण करण्यात आले। त्यांनी घटनास्थळी दाखल होत सापाला सुरक्षितपणे पकडले। संबंधित साप तस्कर जातीचा व बिनविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले असून त्याला नंतर जंगलात सोडण्यात आले। या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र संबंधितांच्या प्रसंगावधान आणि सर्पमित्रांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला। समारंभ नंतर निर्विघ्नपणे पार पडला। मी सर्पमित्र निलेश मोहिनकर। हा बालाजी मंदिरमध्ये साप मिळाला आहे आम्हाला। हा बिनविषारी आहे, तस्कर जातीचा साप आहे। तुम्ही बालूभाऊ सातपुते याच्याकडे हे करून शकता का? हा बिनविषारी साप आहे। तो कधीपासून साप पकडण्याचं काम करतोय? 3 वर्ष झाले साप पकडत आहोत। आतापर्यंत कोणत्या कोणत्या जातीचे साप पकडले? नाग, मण्यार, भोनस, रसल, वायपर, अजगर हे साप पकडलेले आहे। आणि कोणाच्या घरी जर साप निघाला तर त्याच्यासाठी तुझा संपर्क नंबर? संपर्क नंबर 9309 74 67 68। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।